श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. अवघ्या काही दिवसांमध्येच दिवाळी सण हा सुरू होणार आहे. दिवाळीमध्ये आपण वेगवेगळ्या वस्तूंची खरेदीही करत असतो. दिवाळीचा सण हा अगदी आनंदाचा असा सण असतो. दिवाळी ही 5 दिवसांची असते आणि या 5 दिवसांमध्ये धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन या 2 दिवसांना अत्यंत महत्त्व हे आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तूंची खरेदी करणं हे आपल्यासाठी शुभ फलदायक असं ठरणार आहे आणि अशा कोणत्या वस्तूंची खरेदी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही करायची नाही आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या आधी धनत्रयोदशी ही येत असते. या दिवशी आपण कुबेर देवता आणि आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची पूजाही करत असतो. तसंच माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी पूजाही केली जाते. धनत्रयोदशीला काही वस्तूंची खरेदी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे, पण अशा काही वस्तूसुद्धा आहेत की ज्यांची आपल्याला या दिवशी खरेदी ही चुकूनही करायची नसते. तर याबद्दल आता आपण संपूर्ण माहितीही जाणून घेऊया. चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला सर्वात आधी दिसतील. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की धनत्रयोदशीच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या खरेदी केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धीही येते आणि त्यासोबतच माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्यावर राहते. याबद्दल आपण सगळ्यात आधी बघूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये धनत्रयोदशीचा दिवस हा खास खरेदीसाठी शुभ मुहूर्त असा मानला जातो. धनाची देवता कुबेर आणि औषधाची देवता धन्वंतरी यांची पूजा या दिवशी आपण करत असतो. आणि जर या दिवशी आपण या काही गोष्टींची खरेदी केली तर ती आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी अशी ठरते आणि त्यासोबतच कुबेर देवता आणि धन्वंतरी देवतेचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त हा होत असतो. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जो काही झाडू जी केरसुणी आपण लक्ष्मी स्वरूप मानून तिची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजाही करणार असतो, तिची खरेदी करणं हे अत्यंत शुभ असं मानलं जातं. या दिवशी आपण जो झाडू जी केरसुणी ही लक्ष्मीपूजनासाठी खरेदी करत असतो ती जर आपण खरेदी केली तर यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर पडत असते. त्याचप्रमाणे या दिवशी आपण लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांची एकत्र असणारी मूर्ती सुद्धा खरेदी करू शकतो आणि तिची आपल्याला दिवाळीच्या दिवशी पूजाही करायची असते. त्याचप्रमाणे आपण लक्ष्मी मातीची जी मूर्ती आहे आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये ती ठेवायची असते, त्याची सुद्धा खरेदी आपण या दिवशी करू शकतो. तसंच एखादा चांदीचा शिक्का ज्यामध्ये माता लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती बाप्पा यांची एकत्र असलेली प्रतिमा असा असणारा चांदीचा शिक्कासुद्धा आपण या दिवशी खरेदी हा करू शकतो. धनत्रयोदशीला सोने चांदीच्या वस्तू खरेदी करणे हे सुद्धा अत्यंत शुभ असं मानलं जातं. या दिवशी रत्न खरेदी करणे हे देखील आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर हे ठरत असतं. त्याचप्रमाणे जर या दिवशी आपल्याला कपडे खरेदी करायचे असतील तर ते सुद्धा आपण करू शकतो, पण फक्त आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे या दिवशी चुकूनही खरेदी करायचे नाही आहेत. जर तुम्हाला एखादे वाहन हे या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. फक्त त्यासाठी जे लागणारे पैसे आहेत ते तुम्ही त्या दिवशी न देता ते आगाऊ द्यायचे आहेत. वाहनासाठी लागणारे पैसे त्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी न देता ते आपल्याला आधी आगाऊ देऊन ठेवायचे आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी मालमत्ता खरेदी करणं हे सुद्धा अत्यंत शुभ हे असं मानलं जातं. या दिवशी जर तुम्हाला कुठली जमीन ही खरेदी करायची असेल किंवा कुठले घर हे जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी दक्षिणावर्ती शंख आणि कमळगट्ट्याची माळ, त्याचप्रमाणे धार्मिक साहित्य आणि रुद्राक्षाची माळ हे सुद्धा खरेदी करणं अत्यंत शुभ असं मानलं जातं. धनत्रयोदशी हा धन्वंतरी देवतेचा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी औषध खरेदीही आपण करू शकतो. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण मीठ हे खरेदी करून जर आपल्या घरी आणलं तर आपल्या घरातल्या ऐश्वर्यामध्ये ही वाढ होत असते आणि त्यासोबतच सुखशांतीही आपल्या घरामध्ये नांदत असते. त्यामुळे या दिवशी मीठ खरेदी करून आणण्याला सुद्धा अत्यंत महत्त्व असं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये पैशांची कमतरता ही कधीही तुम्हाला पडू नये आणि तुमच्या संपत्तीमध्ये कायम वाढ व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी धणे म्हणजेच कोथिंबिरीचे बी हे सुद्धा नक्कीच खरेदी करायचे आहे. या दिवशी जर आपण धणे खरेदी केले तर ते आपल्यासाठी अत्यंत खूप शुभ असं मानलं जातं. या दिवशी खरेदी केलेले धणे हे आपल्या संपत्तीमध्ये कायम वाढही करत असतात आणि या दिवशी खरेदी केलेले धणे हे आपल्याला माता लक्ष्मीला त्यासोबतच कुबेर देवतेला हे अर्पण करायचे असतात. धनत्रयोदशीच्या दिवशी पितळेची भांडी खरेदी करणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने शुभ आणि लाभदायक असं मानलं जातं. पितळ हा भगवान धन्वंतरीचा धातू मानला जातो. पितळेमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म हे आढळतात, त्यामुळे या दिवशी पितळेची भांडी ही सुद्धा जरूर खरेदी करावी.
त्याचप्रमाणे या दिवशी झाडू खरेदी करणं हे सुद्धा खूप शुभ असं मानलं जातं। झाडूला आपण लक्ष्मीचे रूप हे मानत असतो। या दिवशी खरेदी केलेल्या झाडूने सर्वप्रथम आपण धान्याचे भांडार हे झाडून घ्यायचे असतात असं म्हटलं जातं। असं केल्याने आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरताही भासणार नाही। धनत्रयोदशीच्या दिवशी कवड्या खरेदी करणं हे सुद्धा अत्यंत शुभ असं मानलं जातं। कवड्या हा माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात, त्यामुळे या दिवशी जर आपण कवड्यांची खरेदी केली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते। दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये या कवड्या जर देवी लक्ष्मीला अर्पण केल्या तर देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होत असते। तसंच आपण लक्ष्मीपूजनामध्ये लागणारे जे काही पूजेचे साहित्य आहे ते सुद्धा आपण या दिवशी खरेदीही करू शकतो। तर याप्रमाणे ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसं की माता लक्ष्मीची मूर्ती, चांदीचा शिक्का, झाडू, लक्ष्मीपूजनासाठी जी आपण लक्ष्मी स्वरूप केरसुणी घेतो ती, त्याचप्रमाणे धणे, या काही ज्या अत्यंत महत्त्वाच्या, तसंच मीठ, या काही अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहे त्या आपण धनत्रयोदशीच्या दिवशी ह्या खरेदी करायच्या आहेत। आणि आता कोणत्या वस्तू ह्या आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही खरेदी करायच्या नाही आहेत हे बघूया। तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काचेच्या वस्तू ह्या अजिबात विकत घ्यायच्या नाही आहेत। काच हे राहूचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच ते आपण घरामध्ये या दिवशी आणत नाही। तसंच आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडापासून बनवलेल्या वस्तूसुद्धा खरेदी करून आपल्या घरी आणायच्या नाही आहेत, कारण लोखंडाला शनिदेवाचे प्रतीक हे मानले जाते। त्यामुळे अशा वस्तू खरेदी करणं हे या दिवशी आपल्याला टाळायचं आहे। तसंच ॲल्युमिनियमच्या वस्तूसुद्धा या दिवशी आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत। कुठलीही भांडी ॲल्युमिनियमची, स्टीलची जी काही असतात ती आपल्याला या दिवशी खरेदी करायची नाही आहे। तर या दिवशी आपल्याला शक्य होईल तर पितळ्याच्या वस्तू, या पितळ्याची भांडी ही खरेदी करायची आहेत। त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू असतात त्यासुद्धा आपल्याला खरेदी करायचे नाही आहे। यामध्ये सुई, कात्री किंवा चाकू, त्याचप्रमाणे कुऱ्हाड यासारख्या ज्या कापणाऱ्या वस्तू आहेत, टोकदार तीक्ष्ण वस्तू आहेत, ते आपल्याला या दिवशी चुकूनही खरेदी करायचे नाही आहेत। त्याचप्रमाणे धनत्रयोदशीला आपल्याला तेल, तूप हे सुद्धा खरेदी करायचे नाही आहेत। आपल्या घरी लागणारे तेल, तूप हे आपल्याला धनत्रयोदशीच्या आधीच खरेदी करायचे आहे। त्याचप्रमाणे दिव्यामध्ये जे तेल आपण वापरणार असू ते सुद्धा आपल्याला धनत्रयोदशीच्या आधीच खरेदी करायचे आहे। या दिवशी स्टीलची सुद्धा भांडी ही आपल्याला खरेदी करायची नाही आहेत, कारण स्टीलची भांडी ही सुद्धा एक लोहाचाच प्रकार आहे, त्यामध्ये सुद्धा लोहाचे काही प्रमाण असते। तसंच प्लास्टिकच्या सुद्धा वस्तू आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या नाही आहेत। वास्तुशास्त्रानुसार या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करणं हे शुभ मानलं जात नाही। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या शुभकारक अशा गोष्टींची खरेदी करायची आहे आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत त्यांच्या आपल्याला चुकूनही खरेदी करायचे नाही आहेत। तर याप्रमाणे तुम्हाला धनत्रयोदशीला मी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची असेल तर ती तुम्ही त्या दिवशी जरूर करा, आणि अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला चुकूनही या दिवशी खरेदी करायच्या नाही आहेत। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। व्हिडिओत दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।